नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? अनन्यास किचनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज मी हेल्दी होममेड मंचुरियन घेऊन आली आहे, ते देखील माझ्या 3 वर्षाच्या मुलाला. तर ना मी बाकी सर्व शूट केलं आणि मंचुरियन तेलात टाकतच होती, तेवढ्यातच लाईट गेली. म्हणजे आमच्या आजूबाजूच्या बिल्डिंगची, आमच्या बिल्डिंगची तुम्ही बघू शकताय. अशी ना काल ना डोंबिवली वेस्टमध्ये ना सारखी लाईट जात होती. जे डोंबिवली वेस्टमध्ये राहतात ना त्यांना माहीतच असेल. मग काय तेलामध्ये सोडलेले असताना मंचुरियन मला असे काळोखात तळायला लागत होते. तर चला रेसिपी दाखवते. कोबी, गाजर, बीट, मग त्यातमध्ये चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, डार्क सोया सॉस, मैदा, थोडासा कॉर्नफ्लावर आणि थोडं तांदळाचं पीठ टाकून छान असं मिक्स करून घेऊया. ना बीटरूटमुळे ना खूप छान कोबीला कलर येतं आणि खरं सांगू एवढे टेस्टी झाले होते ना, माझ्या मुलाला तर खूप जास्त आवडले. थोडा वेळ बाजूला ठेवून मग मी ते तेलामध्ये फ्राय केले. पण काय लाईट काही याचं नाव घेतच नव्हती. मग मला असं फ्लॅश मारून शूट करावं लागलं, कारण का मी ऑलरेडी मंचुरियन तेलामध्ये सोडले होते आणि माझ्याकडे पीठ पण कमी होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि मग काय तेलामध्ये मंचुरियन सोडून ते मस्त असे तळून घेतल्यावर घरामध्ये जेवढा असं मंचुरियनचा वास सुटला होता ना, त्याच्याने माझ्या मुलाने मला राहवलंच नाही. मग आम्ही काळोखातच एन्जॉय करायचं सुरू केलं. तेवढ्यातच मला आठवलं माझ्याकडे एक फॅन आहे. मग आम्ही त्या फॅनवरती, फ्लॅशवरती काही मोमेंट्स असे मस्त एन्जॉय करत होतो. आणि हो, माझ्या हजबंडने ना, माझ्या नवऱ्याने ना, आमच्या घरी छोटा बेबी असल्यामुळे ना लाईटचं, एमर्जन्सी लाईटचं बल्ब लावलं होतं. तर